या अगोदर आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल पाहिलेलं आहे. म्हणजे ट्रायंगलमध्ये आपण त्या सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्याचे प्रूफ आणि एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तर त्यानंतरचा जो पार्ट आहे तो डिलीट झालेला आहे, तो करायचा नाही आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इन्व्हर्स बघायचा आपण. इन्व्हर्स आपल्याला माहिती आहे इन्व्हर्सचा अर्थ जो आहे इट इज रेसिप्रोकल. समजा एखादा फंक्शन जर तुम्हाला दिलेला असेल y fx, हा जर एखादा फंक्शन असेल तर इन जनरल वी कॅन राइट x इज इक्वल टू f इन्व्हर्स ऑफ y. If this is given function, then inverse of this function is x is equal to f inverse y. Inverse लिहिताना असं लिहायचं raised to -1. आता for example, if y is equal to sin x, then we can write x is equal to काय लिहिणार आपण sin inverse of y. बघा y हा x मध्ये दिलेला आहे, तर x आपण y मध्ये कसं लिहू शकतो आपण x is equal to sin inverse y. आलं लक्षात? जसं आपण यामध्ये लिहितो आपण समजा y is equal to 2x, जर एखादा फंक्शन दिलेला असेल तर यावरून आपण x ची व्हॅल्यू काय लिहितो आपण 1/2y म्हणजेच 2 raised to -1y असा. त्याप्रमाणे हा अल्जेब्रा मध्ये झाला. तर हा जर ट्रिग्नोमेट्री मध्ये दिला तर आपल्याला असं लिहिता येईल. मग y is equal to sin x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आहेत ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज 6 व्हॅल्यूज आहेत sin x, cos x, tan x, sec x, cosec x, cot x. त्याप्रमाणे 6 त्याचे 6 इन्व्हर्स येतील. म्हणजे sin इन्व्हर्स x, cos इन्व्हर्स x, त्यानंतर tan इन्व्हर्स x, sec इन्व्हर्स x, cosec इन्व्हर्स x, cot इन्व्हर्स x. समजा आता समजा y is equal to tan x दिले असेल तर यावरून x कसं लिहिता येईल आपल्याला tan इन्व्हर्स y. त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाचे इन्व्हर्स लिहिता येतात. सो दिस इज in this we will see inverse trigonometric functions. आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये ग्राफ दिलेले आहेत. तुम्हाला जर तुम्ही बघितलं पेज नंबर 89 पासून 88 पासून इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा हेडिंग स्टार्ट होतो. तर 89, 90, 91, 92, 93 पर्यंत आपल्याला ग्राफ दिलेले आहेत. प्रत्येक फंक्शनचा ग्राफ काढून दाखवलेला आहे. sin x, cos x, tan x, sec x, cosec x, cot x या साईडचे आपल्याला ग्राफ काढून दाखवलेले आहेत. त्यावरून आपल्याला कळतं की x ची व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत असणार आहे. तर x लाईज बिटवीन काही फंक्शनला -1 to 1 असतं, तर काही फंक्शनला x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते, म्हणजे पॉझिटिव्हच फक्त असतं. हे सगळं ग्राफवरून कळतं तुम्हाला. तर आता आपण पुढचा पार्ट बघतो आपण. तो काय नाही आहे, तो फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे बघायचा आहे. आता आपण प्रॉपर्टीज बघणार आहे. प्रॉपर्टीजवरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे आपण प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इन दिस फर्स्ट प्रॉपर्टी इज इफ x लाइज बिटवीन -1 to 1, x ची व्हॅल्यू -1 to 1 असेल आणि x नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे 0 व्यतिरिक्त दुसरी व्हॅल्यू असेल, then we can write then sin inverse x is equal to cosec inverse of 1/x. sin inverse x, sin चा रेसिप्रोकल cosec, त्याप्रमाणे sin inverse x is a cosec inverse of 1/x. Now similarly, if x lies between -1 to 1 and x not equal to 0, then second value is cos inverse x. Cos inverse x we can write sec inverse of 1/x. Now third value is tan inverse of x. We can write cot inverse of 1/x. Here x greater than 0. x value positive असेल. बघा लक्षात आलं. tan inverse चा cot inverse येणार, cos चा sec inverse, sin inverse चा cosec inverse. याप्रमाणे आणखी पुढे आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे आहेत. Now see students, we have seen these three. Next is tan inverse of x is equal to -pi of plus cot inverse of 1/x if x is less than 0. लेस दॅन 0 जर असेल, आता tan इन्व्हर्स चे दोन स्प्लिट झालेले आहेत. एक लेस दॅन 0 कारण ग्राफ जो आहे तो मध्ये कट होतो ग्राफ. हा x लेस दॅन 0 आणि हा ग्रेटर दॅन 0 असतो.
लेस दॅन ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 0 मध्ये नाही आहे फंक्शन म्हणून काय ना दोन व्हॅल्यूज आहेत tan इनवर्स x चे. इफ ग्रेटर दॅन 0 then it is cot inverse of 1 upon x and if x is less than 0 then it is minus pi plus cot inverse of 1 upon x. हे लक्षात ठेवा. आता समजा तुम्हाला x pi/3 दिला तर याच्यावरून कळतं की x हा पॉझिटिव्ह आहे आणि समजा x -pi/3 दिला म्हणजे निगेटिव्ह आहे. x निगेटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू वापरायची आणि x पॉझिटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू वापरणार आहोत. तर tan इनवर्स x साठी हे असं स्प्लिट झालेलं आहे. बाकीचे जे आहेत आता याचा ग्राफ जो असतो साइनचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. साइनचा जो ग्राफ असतो तो असा असतो, कंटिन्यू असतो. इथे पण कंटिन्यू असतो याला. त्यानंतर कॉसचा जो ग्राफ आहे तो इथून स्टार्ट होतो तो असं येणार. हा साइनचा ग्राफ आहे, कॉसचा ग्राफ आहे. मग आपण जर एवढेच व्हॅल्यू घेतले आपण -1 to 1 इथून इथपर्यंत यामध्ये फक्त आपण विचार केला आपण त्या व्हॅल्यू जे आहेत इथपर्यंत. हे सगळं तुम्हाला पुस्तकात ग्राफ मधून दाखवलेलं आहे. अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त पाहिजे असेल तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर यामध्ये फक्त लक्षात ठेवायचे कारण याचं प्रूफ तुम्हाला कोण विचारणार नाहीये. फक्त याचे व्हॅल्यू जे आहेत ते लक्षात ठेवायचे कारण हे एक्झाम्पल आपल्याला लागणार आहेत एक्झाम्पलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर कसं येणार साइन इनवर्स ऑफ -x. हे झालं साइन इनवर्स ऑफ x असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. समजा साइन इनवर्स ऑफ -x काढायचं असेल तर इट इज मायनस ऑफ साइन इनवर्स ऑफ x. हियर ऑल्सो x लाइज बिटवीन -1 to 1 and cos inverse of -x it's a pi minus cos inverse of x and x lies between -1 to 1. हे दोन्हीचे x चा जो आहे साइन आणि cos इनवर्स यांचे जे आहे व्हॅल्यूज आहेत x चे ते -1 to 1 च असतात. कंटिन्यू ग्राफ असतो तो. हे निगेटिव्ह व्हॅल्यूजचा झाला. and for all x belongs to R tan inverse of -x is minus tan inverse of x. हे तीन रिझल्ट जे आहेत ते निगेटिव्हचे सॉरी हे जे आहेत हे 6 जे हे निगेटिव्ह साठी आणि हे जे आहे ते पॉझिटिव्ह साठी लक्षात ठेवायचे. हा sin इनवर्स x, cos इनवर्स x, tan इनवर्स x हे तीन जे आहेत ते पॉझिटिव्ह साठी आहेत. हा जो आहे तो स्प्लिट झालाय. ऍक्च्युअली तो एकच आहे पण तो स्प्लिट झालाय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साठी. आता जर निगेटिव्ह व्हॅल्यूज असतील sin इनवर्स ऑफ -x असेल तर इट इज मायनस sin इनवर्स x. cos इनवर्स ऑफ -x इज pi minus cos inverse of x and tan inverse of -x is minus tan inverse of x. Then the cosec inverse of -x is minus cosec inverse x. Sec inverse of -x is pi minus sec inverse x and cot inverse of -x is pi minus cot inverse of x. आता यामध्ये sin inverse of -x is minus cosine inverse x आणि sin ला मायनस राहणार. तर हे जे आहे ते सेम आहे sin इनवर्स आणि cosec इनवर्सचा. त्यानंतर cos इनवर्स ऑफ -x is pi minus cos इनवर्स x. cos इनवर्स आणि sec इनवर्स याचे सुद्धा व्हॅल्यू सेम आहे. pi minus इथे cos इनवर्स येणार, इथे pi minus sec इनवर्स. त्यानंतर फक्त बदल कुठे tan इनवर्स ऑफ -x is minus tan इनवर्स x पण cot इनवर्स ऑफ -x is pi minus cot इनवर्स ऑफ x. हे जे व्हॅल्यूज आहेत तेवढे निगेटिव्ह व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आहेत. 6 रिझल्ट हे निगेटिव्हचे आहेत आणि हे पॉझिटिव्ह साठी आहे. हे तुम्हाला मी नोट्स मध्ये पाठवणारच आहे. आणखी काही प्रॉपर्टीज आहेत ते बघू आपण. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टीज आर इफ -1 lies between x lies between -1 to 1 then sin inverse x plus cos inverse x is equal to pi/2. हा एक महत्त्वाचा आपल्याला मिळतं लक्षात ठेवा. त्या sin inverse x plus cos inverse x is equal to pi/2. जसं आपण जी आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हे आपण लक्षात ठेवू. तर तो पण कोणत्याही याच्यासाठी तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. sin inverse x plus cos inverse x is equal to pi/2 and if x belongs to the real numbers set of real numbers then tan inverse x plus cot inverse x is pi/2 and for x greater than or equal to 1 cosec inverse x plus sec inverse x is pi/2. हे जे आहे sin inverse x plus cos inverse x यांची ॲडिशन येणार. ते tan inverse x plus त्याचा रेस्पेक्टिव्ह cot inverse x आणि cosec inverse x plus sec inverse x is equal to pi/2. हे तीन रिझल्ट जे आहेत ते सेम आहेत. त्यानंतर हे टॅनचे असे बरोबर वेगळे मी तुम्हाला सांगते ते वेगळे
आता नेक्स्ट आहे इफ x इज पॉझिटिव्ह y इज पॉझिटिव्ह अँड इफ xy लेस दॅन 1 म्हणजे x पण ग्रेटर दॅन 0 आहे y पण ग्रेटर दॅन 0 आहे पण यांचं मल्टिप्लिकेशन मात्र लेस दॅन 1 असेल तर हा रिझल्ट मिळेल आपल्याला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. हा रिझल्ट जो आहे तो आपण 11ला जो रिझल्ट पाहिला होता त्याप्रमाणे दिसतं. कोणता रिझल्ट पाहिला होता आपण? ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले जे tan a प्लस b. tan a plus b formula is tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. बघा काय केलं होतं आपण इथे प्लस असेल तर वर प्लस खाली मायनस आणि जर मायनस असेल तर वर मायनस आणि खाली प्लस. हा फॉर्म्युला आपण आकृतीत पाहिलेला आहे ॲडिशन फॉर्म्युला आणि सबट्रॅक्शन फॉर्म्युला. tan a plus b tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. सेम तसंच दिसतं इथे आपल्याला. तो यावरून हे लक्षात ठेवायचं आपण फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवायला इझी आहे. आता यामध्ये tan इनवर्स x प्लस जर ॲडिशन असेल तर काय येते tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. हे महत्त्वाचे रिझल्ट आहेत आपल्याला एक्झाम्पलला लागणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट इज इफ x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह अँड प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन 1. प्रोडक्ट काय असेल ग्रेटर दॅन 1 असेल तर हा रिझल्ट वापरायचा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. पाय प्लस येणार हा लेस दॅन 1 साठी आणि हा ग्रेटर दॅन 1 साठी. इफ इट इज xy इज इक्वल टू 1 असेल तर मात्र रिझल्ट येणार tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू पाय बाय 2 असा रिझल्ट मिळेल आपल्याला. हा एक रिझल्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे. इफ xy इक्वल टू 1 असेल हा लेस दॅन 1 साठी आहे हा ग्रेटर दॅन 1 साठी आहे आणि इक्वल टू 1 साठी आहे. tan inverse x plus tan inverse y is pi by 2. Now the last result is if x is positive y is positive then tan inverse x minus tan inverse y. Subtraction जे आहे ते काय असेल tan inverse of x minus y upon 1 plus xy. त्या रिझल्ट प्रमाणे वर मायनस खाली प्लस यामध्ये इथे वर प्लस खाली मायनस असेल. इथे प्लस असेल तर हा फॉर्म्युला येणार आणि मायनस असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. निगेटिव्ह साठी एकच फॉर्म्युला आहे आणि पॉझिटिव्ह साठी मात्र कंडिशन बघायची. इफ एक्स वाय लेस दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला येणार. जसं आपण एसएन मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन जिओमेट्रिक जीबी काढताना एसएन काढ इफ आर इज ग्रेटर दॅन 1 आर इज इक्वल टू 1 आर लेस दॅन 1 त्यासाठी 3 फॉर्म्युले होते. त्याप्रमाणे इथे कसं येणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इक्वल टू यासाठी 3 फॉर्म्युले tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चे 3 फॉर्म्युले. एक xy लेस दॅन 1 एक xy ग्रेटर दॅन 1 आणि एक इक्वल टू 1. तीन लक्षात ठेवायचे. थोडासाच फरक आहे दोन्हीमध्ये. हा मात्र पाय बाय 2 येईल आणि शेवटी मायनस tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. अशा आपल्याला 16 प्रॉपर्टीज आहेत. पुस्तकात प्रत्येक प्रॉपर्टीचा प्रूफ तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तुम्ही सगळे प्रॉपर्टीज बघायचे आहेत आणि प्रॉपर्टीज मी सगळे एक कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये एकत्र तुम्हाला लिहून दाखवतो. आलं लक्षात? म्हणजे ते सगळे प्रॉपर्टी जे आहेत आणखी एक काम करायचं सगळे प्रॉपर्टीज सर्वांनी वहीच्या मागच्या पेजवर जसं मी 11वीला पण सांगत होते फॉर्म्युले जे आहेत ते सगळे मागच्या पेजवर लिहून ठेवायचे. त्यानुसार आतापर्यंत जेवढे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल त्यानंतर आता जे प्रॉपर्टीज आहेत सगळे शेवटच्या पानावर लिहून ठेवायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करताना लागलं की तो फॉर्म्युला बघितलं की आपल्याला लक्षात येईल. त्यानुसार सगळे एकत्र तुम्ही लिहायचे आहेत शेवटच्या पानावर. तर मी याचे नोट्स तुम्हाला पाठवणार आहे त्यानुसार तुम्ही वहीमध्ये नोट्स लिहायचे आहेत. समजलं असेल. दिस इज ऑल अबाउट दी प्रॉपर्टीज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फक्त हे प्रॉपर्टीज काय आहेत आणि कशा आलेले ते तुम्हाला सांगितले. त्यानंतर आपण पुढे याच्यावर